नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण आज कांदा पिकाविषयी चर्चा करणार आहोत, जेणेकरून साठवणुकीचा कांदा जास्त काळ टिकतो, का टिकतो, कसा टिकतो यावर चर्चा करणार आहोत। जेणेकरून आपल्या शेतामध्ये कांद्याचे उत्पन्न कसे वाढेल याकडे आम्ही विघ्नर कृषी केंद्र लक्ष देणार आहोत। आणि नुसतं उत्पन्न वाढून नाही देणार, तर कांदा टिकवण क्षमता अधिक राहील। आता आपण जो प्लॉट पाहतोय, जी आरण फुडली आहे ती साधारणतः 1 डिसेंबर 2025 रोजी फुडली आहे आणि तिची भरणी जी केली होती, कांदा आरणी जो भरला होता तो 1 एप्रिल 2025 रोजी भरला होता। तर कमीत कमी 5 ते 6 महिने आरणीमध्ये जसा आहे तसाच कांदा निघाला आहे। अतिशय जबरदस्त कांदा निघाला आहे तो। आणि त्यामध्ये विशेष म्हणजे कांद्याचा कलर डाऊन नाही झाला, कलरनं आणि जी साईज आहे ती सुद्धा आहे अशी टणक राहिली। याचे मागील कारणे कोणकोणते आहेत? योग्य वेळी योग्य खत व्यवस्थापन, परत योग्य वेळी खत व्यवस्थापन झाल्यानंतर योग्य वेळी फवारणी व खालून ड्रिप ॲप्लिकेशन, ह्या गोष्टी सगळ्या आपण इथून पुढच्या काळात तुम्हाला देणार आहोत। आणि आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये कांदा पिकावर स्वतः बांधावर येऊन आम्ही माहिती देणार आहोत, जेणेकरून आपलं उत्पन्न वाढेल आणि माल जास्त काळ टिकेल। आपण यामध्ये काय करणार आहोत, जेणेकरून आपलं एकरी ॲव्हरेज कमीत कमी 280 बॅग ते 350 बॅग पर्यंत निघलं पाहिजे। यासाठी आपल्याला काय काय उपाययोजना करण्याची गरज आहे, किंवा नुसतं उत्पन्न वाढून काय उपयोग नाही, तर आपल्याला टिकवण क्षमता अधिक राहिली पाहिजे। ह्या वर्षी मार्केट जरी कमी असलं तरी पुढच्या वर्षी कांद्याला भरपूर मार्केट राहील असा अंदाज बऱ्याच तज्ञांचा येत आहे। म्हणून यावर्षी कांद्याचं उत्पन्न वाढून घ्या, अधिक टिकवण क्षमता वाढली पाहिजे याकडे लक्ष द्या। आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा विघ्नर कृषी केंद्र निमगाव 6 बोरी आणि बेल्ला। धन्यवाद।